ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पृथक्त्वेन तुय ज्ञानम नाना भावान पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्ये राजसं तरी पार्था परियेस ते ज्ञानगा राजस जे भेदाचे कास धरुणी चाले. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील ज्या श्लोकापासून परमात्मा ज्ञान कर्म आणि कर्ता गुणभेदानुसार यांचा 3 प्रकारचा विचार प्रतिपादन करण्याचा प्रारंभ करतात त्या विषयाचं चिंतन आपण करत आहोत. मनुष्याच्या अंतकरणाच्या वृत्तीचा जो प्रकाशरूप परिणाम असतो त्याला ज्ञान असं म्हणतात. आणि मग ज्याचं ज्ञान शुद्ध असेल तशाच प्रकारची क्रिया किंवा अनुभव त्याला येतो. समाधानाची व्याख्या जेव्हा ज्ञानोबाऱ्या सांगतात तेव्हा एक विचार आला आहे की गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आथी जैसे. समाधानासाठी सगळेजण प्रयत्न करतात पण त्या समाधानाच्या प्राप्तीसाठी आत्मदर्शन आत्मसाक्षात्कार महत्त्वाचा आहे. तो आत्मसाक्षात्कार ब्रह्मज्ञानाशिवाय होऊ शकत नाही आणि ते ज्ञान गुरूंच्या उपदेशा वाचून मिळत नाही. अर्थात श्री गुरूंचा उपदेश ज्याला प्राप्त झाला त्यालाच ज्ञान मिळेल. ज्याला हे ब्रह्मविद्या प्राप्त होईल त्याला आत्मसाक्षात्कार होईल आणि आत्मसाक्षात्कारामध्ये खऱ्या अर्थाने समाधानाचं रहस्य दडलेलं आहे. जोपर्यंत आत्मज्ञान संपादन करत नाही तोपर्यंत व्यक्तीने कितीही स्वप्रयत्न केले तरी समाधानाचा मात्र अनुभव त्याला येऊ शकत नाही. मग ज्ञानही अनेक प्रकारचं आहे की नाही. त्या ज्ञानात प्रामुख्याने 3 प्रकार घडतात. एक आहे ज्याच्यामध्ये तमोगुणाचं प्राबल्य आहे ते तामस ज्ञान आहे. ज्यामध्ये रजोगुणाचं अधिक्य आहे ते राजस ज्ञान आहे. आणि मोक्ष प्राप्त करून देणारं संसाराचा उच्छेद करणारं जे ज्ञान त्याला सात्विक ज्ञान असं म्हणतात. ज्ञानी पुरुष ज्या वृत्तीच्या द्वारे किंवा ज्या ज्ञानाच्या द्वारे विभिन्न असणाऱ्या संपूर्ण प्राणीमात्रामध्ये एक असणारं अविभक्त अविनाशी आत्मवस्तूचं दर्शन करतात त्या ज्ञानाला सात्विक ज्ञान असं म्हणतात. या सात्विक ज्ञानामध्ये द्वैताचा अनुभव येत नाही. या सात्विक ज्ञानामध्ये त्रिपुटी अनुभवाला येत नाही. या सात्विक ज्ञानामध्ये भिन्न आपल्यापेक्षा कोणताही पदार्थ अनुभवाला येत नाही. आरसा समोर ठेवला तर ज्याप्रमाणे पाहणाराच स्वतःला आरशामध्ये पाहत असतो तसं ज्या ज्ञानाच्या द्वारे ज्ञातेपणाचा भाव बाजूला जाऊन पाहणारा ज्ञाताच ज्ञेय रूपाला प्राप्त होतो किंबहुना चराचर आपण झाला असं ज्ञान मोक्ष नावाचं लक्ष्मी राहण्याचं मंदिर आहे. आणि भगवान म्हणतात तो विचार आता अर्जुना राहू दे. असो ऐक चिन्ह राजसाचे. राजस ज्ञानाचं काय लक्षण आहे ते परमात्मा 21व्या श्लोकामध्ये सांगतात. पृथक्त्वेन तु यत् ज्ञानम नाना भावान पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्ये राजसं. हा या श्लोकाचा पदच्छेद आहे. अन्वय असा होईल परंतु. संस्कृतमध्ये तू शब्द आणि मराठी भाषेमध्ये परंतु शब्द आला की त्याचा अर्थ असा होतो मागच्या विषयापेक्षा काहीतरी भिन्न प्रतिपादन करायचं आहे. विलक्षणता प्रतिपादन करायचे आहे. सात्विक ज्ञान अशा प्रकारचं आहे परंतु म्हणजेच काय सात्विक ज्ञानापेक्षा आता राजस ज्ञान वेगळं आहे. समानता नाही ते सांगण्याकरता परंतु शब्द आला. परंतु यत् ज्ञानम जे ज्ञान पृथक्त्वेन भिन्न रूपाने असणाऱ्या नाना भावान पृथक विधान सर्वेषु भूतेषु व्यक्ती. भाव असा होईल सर्वेषु भूतेषु सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी. आता प्राणीमात्र म्हटले की त्यांची उपाधी वेगळी आहे. आपण विचार करतो की 84 लाख प्रकारचे शरीर आहेत आणि एक शरीरामध्ये अनंत प्रकार आहे. समजा उदाहरणार्थ सिंह
हे 84 लाखातलं एकच प्रकार आहे. मग जगामध्ये सिंह अनेक प्रकारचे असतील, वाघ एकच शरीर आहे त्याच्यात अनेक प्रकार असतील. आपल्या जवळचं घेतो मुंगी, एकच शरीर आहे पण त्याच्यातही प्रकार आहे, अनंत असतील. म्हणजे 84 लाख प्रकारचे शरीरं हे भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. सात्विक ज्ञानामध्ये पदार्थ जरी भिन्न असेल तर त्यात असणारी आत्मवस्तू मात्र अखंड एक रूपाने तो पाहतो. आणि राजस पुरुष मात्र सर्वेषु भूतेषु सर्व प्राणीमात्रामध्ये पृथक्त्वेन भिन्न भिन्न उपाधी असल्यामुळे पृथक विधान नाना भावान वेत्ती, भिन्न भिन्न प्रकारची आत्मवस्तूसुद्धा आहे असं तो पाहतो. म्हणजेच काय, उपाधीच्या भेदामुळे आत्मतत्वाला तो अनेक रूपाने पाहतो. सात्विक ज्ञानामध्ये उपाधी अनेक आहे पण आत्मवस्तू मात्र एक आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती. राजस ज्ञानामध्ये उपाधी अनेक आहे त्याच्यामुळे तो आत्मभेदामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आत्मे पाहतो. म्हणजे आत्म्याचं ज्ञानात्व तो मान्य करतो आहे. आणि असं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तो राजस ज्ञान आहे असं जाणून घे. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. तरी पार्था परियेस, ते ज्ञानगा राजस जे भेदाचे कास धरुणी चाले. कास धरणे हा वाक्प्रचार आहे. कास धरणे म्हणजेच आश्रय करणे, अंगीकार करणे किंवा त्याचं साह्य घेणं. एखादा व्यक्ती जर पाण्यामध्ये बुडत असेल तर तो पोहणाऱ्या व्यक्तीची कास धरतो. म्हणजे काय, आश्रय धारण करतो. त्याला माहिती आहे जर आपण स्वतः गेलो तर बुडण्याची शक्यता आहे, पण पोहणाऱ्या व्यक्तीची आपण कास धरली, कंबर पकडली तर आपल्याला मात्र बुडण्याची भीती नाही. तसं जे ज्ञान भेदाची कास धरून चालतं, म्हणजे या ज्ञानाला चालायचं असेल तर ते अद्वैत ज्ञानाचा अंगीकार करत नाही. अभेदाचा स्वीकार न करता भेदाचा स्वीकार करत आहे. तरी पार्था शब्द कोणता आला, सात्विक ज्ञानाकरता शब्द आला होता अर्जुना. राजस ज्ञानाकरता शब्द आला आहे पार्थ. रजोगुणामध्ये चांचल्य असतं आणि चंचलता ही तुझ्या स्वभावामध्ये येऊ शकते अर्जुना. कशी येऊ शकते, कारण तू पृथा पुत्र आहे. पृथा हे कुंतीचं नाव आहे आणि कुंती माता स्त्री स्वभाव आहे. मनुष्याला एखादी गोष्ट सहज सहन होऊ शकते, तशी स्त्री भावाला मात्र सहन होत नाही. म्हणून एखादा प्रसंग जर जीवनामध्ये आला की लगेच डोळ्यातून पाणी त्यांच्या येतं. का, कारण त्यांचं अंतःकरण पुरुषापेक्षा चंचल आहे किंवा प्रसंगाला सहन करू शकत नाही. या अर्थाने तो पृथा पुत्र पार्थ आहेस, त्यामुळे कदाचित रजोगुणाचं एखादं चांचल्य येऊ शकतं. म्हणून पार्था परियेस तशी शक्यता नाही, पण आपल्याला भाव काढायचा असेल तर आपण काढू शकतो ना. कारण 6व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनाने देवाला म्हटलं आहे, चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. प्रभो, तुम्ही आम्हाला योगाचं प्रतिपादन करता, पण त्या योगाला प्राप्त करायचं असेल तर अंतःकरण स्थिर असावं लागतं. आणि अंतःकरणाचं चंचल्य जर असेल तर मात्र या योगाची प्राप्ती होणार नाही. म्हणून कदाचित चांचल्य येऊ शकतं. म्हणून पार्था अर्जुना ऐक बरं, ते पार्था परियेस श्रवण कर. तेगा ज्ञान राजस, ते ज्ञान राजस आहे जे भेदाची कास धरुणी चाले, जे भिन्नतेचा भेदभावाचा अंगीकार करून आपल्या जीवनाचा व्यवहार करत असतं. काल परवाच अमृतानुभवाचा पाठ ऐकत असताना बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. भेदाची कास कशी असते, भेदाचा आश्रय कसा असतो. एका घरामध्ये आता व्यवहारात हे आपल्याला अनुभवाला येतं. एखाद्या भाविकाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असते, तर त्याच्या श्रद्धेमुळे त्याच्या घरी 2 विद्वान जेवायला येऊ शकतात. आता त्याचा भाव आहे त्यामुळे विद्वान त्याच्या घरी येतात, पण जे 2 विद्वान घरी आले त्यांचा परस्परामध्ये चांगला भाव असेल असं काही सांगता येत नाही. म्हणून तो एक विद्वान आल्यानंतर तो थोडा वेळ थांबला. काही वेळाने दुसरा विद्वान घरी आला. त्याने अंगणातली चप्पल वगैरे पाहिली. कोण म्हणे, तुमच्या घरात 3च माणसं आहे, 4 जणाच्या चपला का दिसतात. त्याने आमच्याकडे अमुक महाराज आले, तो बैल आहे म्हणे. असं कोण म्हणतं, आलेला तो म्हणतो तो बैल आहे. ते भाविकाने ऐकलं, पण आता ज्याला बैल म्हणलं तो बिचारा झोपलेला आहे.
नवीन आलेला व्यक्ती काही कारणास्तव बाहेर गेला, पण त्याने पिशवी पाहिली, तो कोणी नवीन आलं का इथं, म्हणे हो अमुक अमुक महाराज आले, असं ते म्हणे तो गाढव आहे. झाला प्रकार असा. मग आता त्या भाविकाला नेमकं कळे ना की हे काय प्रकार आहे, त्याने आपण हे नंतर करू. त्याने भोजन तयार केलं, बैलाला चारा आणि गाढवाला दुसरे पदार्थ वाढले. त्याने अरे हे पदार्थ मला कसं काय आणले, म्हणे हा तर बैलाचा चारा आहे, म्हणे तुम्ही बैलाचा असं कोण म्हटलं, नवीन आलेला, तो गाढव आहे, पण त्याला ते पदार्थ दिले. म्हणजे व्यक्तीच्या अंतःकरणात भेद नाही, पण आलेल्या व्यक्तीच्या अंतःकरणात मात्र भेद आहे. म्हणून जिथे भेदाची कास असते तिथं राजज्ञान असतं. जे भेदाचे कास धरून चाले, व्यवहार होताना ऐका बरं, व्यवहारामध्ये भेदच पाळावा लागतो, विचारात मात्र अभेद असावा लागतो. व्यवहारामध्ये आपल्या जर घरी गाय आली तर गाईला चाराच द्यावा लागेल, मनुष्य आला तर त्याला भाकरीच द्यावी लागेल. म्हणजे व्यवहार व्यवहारासारखाच होईल. व्यवहारामध्ये ज्ञानी पुरुषाचाही भेद पडत नाही. म्हणून तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शूनिचैव शोपाकेच पंडिताः. पुढं काय शब्द आला, समदर्शिनः नतुवर्तिनः. समदर्शन करणं हे ज्ञान आहे, वर्तन समान होऊ शकत नाही. एखादा विद्या विनय संपन्न ब्राह्मण आला आणि एखादा अडाणी व्यक्ती आला तर दोघाचा उपचार समान होणार नाही. व्यवहारामध्ये भिन्नता पाळावीच लागते. ज्याच्यामध्ये व्यवहार भेद होत असतो तो प्रपंच आहे, आणि ज्यामध्ये अभेद ज्ञानाचा भाव अंतःकरणात असतो, म्हणून विचारामध्ये अभेद असावा आणि व्यवहारामध्ये भेद घडू शकतो. एखादा चोर आला आपल्या घरी तर त्याच्याबरोबर आपण साधूचा व्यवहार करू शकत नाही, आणि साधू जर आपल्या घरी आला तर त्यांना आपण चोराप्रमाणे वागणूक देऊ शकत नाही. नाही म्हणे आमच्याकडे समानता आहे, आम्ही चोराला आणि साधूला सारखंच लेखणार, तर मग एक होईल. चोराचा जर उपचार चांगला केला तर अडचण नाही पडणार, पण साधूचा अपमान झाला तर पुण्याचा क्षय होईल. म्हणून व्यवहार व्यवहाराप्रमाणेच होईल, त्यामध्ये अडचण काहीच नाही. पण विचारामध्ये मात्र अभेद असेल हा त्याचा अर्थ आहे. ते ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरून चाले. आणि एक उच्च भूमिका अशी आहे की जिथे व्यवहारामध्ये सुद्धा समानताच राहू शकते. समानता त्याच्यामध्ये काय अडचण येणार नाही. ज्यांच्यामध्ये या अभेद ज्ञानाचा विकास झाला की नाही, त्यांच्या आश्रमामध्ये सर्प आणि मुंगूस एका ठिकाणी राहू शकतात. ज्यांच्यामध्ये अभेद भावाचा उच्च भाव प्रगट झाला आहे, म्हणून तर आपण भगवंताचं वर्णन करत असताना म्हणतो की नाही, गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली. पुढे काय आलं, वैर भाव समूळ विसरली. हे वैर भावाला विसरणं हे अभेद ज्ञानामध्ये होत आहे. राजस ज्ञानामध्ये मात्र भेदाची कास आहे. तरी पार्थापरियेस ते ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरून चाले, जे भेदभावाचा अंगीकार करून धरून चालतं आहे. ते विचारसागरामध्ये तिसऱ्या तरंगामध्ये श्रीगुरूंचं कर्तव्य आलं आहे बघा. श्रीगुरूंचं कर्तव्य काय आहे तर त्यांनी भेदाचं निराकरण करावं, हे त्यांचं कर्तव्य आहे. ते आपण पाठीमागे एकदा उदाहरण पाहिलं होतं. एकत्र कुटुंब पद्धती असेल ना तर त्यामध्ये काही आनंद आगळा वेगळा आहे बरं. हल्लीच्या काळामध्ये कुटुंब संकोचित झाले आणि त्यामुळे काही कारणास्तव पती पत्नीमध्ये भांडणं झाले, होतातच ते आणि झालेच पाहिजे. म्हणजे तुम्ही असं का बोलता, रोषे प्रेम दोन वटे पडी अंत याचेने. भांडणं होतातच आणि झाले की त्याच्या, पण एवढं आहे भांडणं वरवरच होतात बरं, ते काही मनातून होत नाही. जर मनातून भांडणं झाले असतात तर ते तिने स्वयंपाक केला नसता आणि याने आनंदाने खाल्ला नसता. ते बिचारी स्वयंपाक करते, फक्त बोलत नाही, वाढून देते ताट, आणि हाही निवांत खातो. का, फक्त व्यवहारात भांडणं आहे, अंतःकरणात प्रेम आहे. हे होतं की नाही व्यवहारामध्ये, असं घडू शकतं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जर कुटुंब लहान असेल, कदाचित भांडणं झाले तर समजावून सांगण्याकरता कोणीच मिळत नाही. काल आम्हाला एक प्रसंग आला होता असा, एक व्यक्ती रुसूनच बसला की नाही, मग कोणीतरी समजावून सांगावं लागतं की नाही, तेव्हा ते व्यक्ती जेवायला बसते. असं घडतं. आता सांगायलाच कोणी नाही तर जेवणार कसं काय कोणी, हे असावं लागतं. म्हणून मोठे माणसं त्यामध्ये आवश्यक भूमिका पार पाडतात. एकत्र कुटुंब पद्धती असेल तर लहानापासून वयोवृद्धापर्यंत व्यवहार कसा करावा याचं प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक हे सहज घडतं, आणि असा व्यक्ती मग समाजामध्ये चांगला वागू शकतो. हा प्रश्नच नाही.
महाराष्ट्रामध्ये अजूनही एकत्र कुटुंब पद्धतीचं पालन करणारे आता 4-4 पिढ्या 5-5 पिढ्या असे कितीतरी राहतात. बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं, एका कुटुंबामध्ये 70 माणसं एकत्र राहतात. मग एकत्र कसे काय राहतात? त्यांनी सांगितलं कुटुंब प्रमुख सगळ्यात उशिरा जेवतो, हेच कारण आहे फक्त. आणि मग आता शेवटी जेवला तर एखादा पदार्थ राहतो काय? राहतही नाही, पण तक्रार नाही ना. मग घरातले पुढचे माणसं विचार करता, आपल्यातला ज्येष्ठ मनुष्य एखादा गोड पदार्थ नाही राहिला तर तक्रार करत नाही, आपण कशाला भांडणं करायची. त्यामुळं त्यागातूनच एकत्र कुटुंब राहत असतं. जिथे संकोचित विचार आला आणि आता सध्याला असं झालं आहे की बंधनं पाळण्याचं जीवावर येत आहे. कोणाचंच बंधन नसावं, समाजाचं नाही, कुटुंबाचं नाही, सासू सासऱ्याचं नाही. त्यामुळे गाव सोडायचं आणि शहरात कुठंतरी राहायचं. कसं तरी राहायचं, काही परवडत नाही. बरं, तुम्ही जर अंतरंगातली मुलाखत घेतली ना, शहरामध्ये राहणार काही परवडत नाही. फक्त सासू सासऱ्याचा जाच नको आणि स्वैर वागायला भेटावं याकरता शहरात राहायचं, बाकी काहीच अर्थ नाही त्याचा. पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आनंद असतो. उदाहरण आपण पाहतो, थोडा विस्तार होईल. मग ते एकत्र कुटुंब राहतं. कुटुंब प्रमुख बाजारामध्ये गेला आणि येता येता ते ऊस घेऊन आला. आता नियम असा आहे की मोठ्या माणसाने बाजारात गेलं तर रिक्त असतं न गच्छेत, रिकामी हाताने घरी येऊच नाही ना. लहान लहान मुलं बिचारे वाट पाहत असतात. तर ते त्याचा आणि त्याच्या भावाचा मुलगा आला. बाबाने आपल्याला ऊस आणला. ऊसाचे 2 टिपरं त्याने केले, म्हणजे 2 तुकडे केले आणि द्यायला सुरुवात केली. काहीच नव्हतं बघा, विचार मनामध्ये नव्हता. पण ज्या भागाला आपला मुलगा आला, ऊसाचं वाढ त्या भागाला, आणि जिकडे भावाचा मुलगा आहे ऊसाच्या मुळाकडचा भाग तिकडं आला. असं म्हणतात बा, मुळाकडचा भाग गोड असतो आणि वाड्याकडचा भाग थोडासा पांचट असतो. वाड्याकडचा ऊस खाल्ला तर सर्दी होण्याची शक्यता आहे, असं असतं. त्याच्या मनात विचार आला हे चुकीचं होतं आहे, म्हणून त्याने सरळ ऊसाचे 2 भाग देण्याच्या ऐवजी असं गुणाकाराचं चिन्ह केलं. म्हणजे काय झाला, भेद आला की नाही मनामध्ये. भावाचा मुलगा भावाचा आहे ना आपला आपला आहे. मग आपल्याला गोड ऊस प्राप्त व्हावा, भावाच्या मुलाला वाड्याचं मिळाला तरी चालेल, असा त्याचं गुणाकार वरती असणाऱ्या त्याच्या भावाच्या पत्नीने पाहिला आणि तिने सांगितलं हा गुणाकार करतो की नाही, संध्याकाळी भागाकार. वाटणी भागाकारच करायचं की नाही. जर यांनी गुणाकार केला असेल तर आपल्याला भागाकार करायचा आहे. अभेदाने एकत्र राहणारं कुटुंब एका क्षणात काय झालं, भिन्नतेला प्राप्त झालं. किती आपल्यामध्ये आपण भारतीय म्हणून सुद्धा एक संध राहत नाही. हिंदुत्वाची भावनासुद्धा आपल्यामध्ये एकत्र नाही आहे. जर एकत्वाची भूमिका आली ना आपल्याकडे तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही. आपण भारतीय म्हणून, हिंदुत्व म्हणून एकत्र नाही. आपल्यामध्ये लगेच आम्ही महाराष्ट्रीय, बरं ठीक आहे, महाराष्ट्राचा अभिमान द्यायला तर काय हरकत नाही. त्याच्यामध्ये पुन्हा प्रांत येतात, प्रांतामध्ये पुन्हा जाती येतात, जातीमध्ये पुन्हा वर्ण येतात, त्याच्यामध्ये पुन्हा हा आमचाच नेता आहे असं. बिचारे कार्यकर्ते काही नाही, उन्हातानात निवांत फिरतात, काही घेणं नाही त्यांना. इतके संकोचित विचार प्राप्त होतात. आपला भाव असा आहे, हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, वसुधैव कुटुंबकम म्हणणारी आपली संस्कृती आहे. आणि विचारामध्ये मात्र इतका संकोचितपणा आहे, म्हणजे आपल्या संतांचे विचार एवढे व्यापक आहे आणि त्यांचे अनुयायी म्हणणारे माणसं मात्र संकोचित विचारात राहतात. संकोचित विचारात राहतील यात नवल नाही. आपण आपल्या संकोचित विचाराने संतांना सुद्धा संकोचित केलं आहे. हे संत आमच्या जातीचे आहे, मग त्यांचे उत्सव आम्ही करणार, बस. दुसऱ्या जातीच्या संतांचं आम्हाला काही घेणं नाही. संत जातीमध्ये जन्माला आले, पण त्यांनी दाखवून दिलं की कुठेही जन्माला या परमात्म्याची प्राप्ती करता येते. हे नाही घेतलं आपण, ते नाही घेतलं. हे संत आमच्या जातीचे, मामा दुसरं काही घेणं नाही. संत मनातून शाप देत असेल अशा लोकांना की यांना आमच्या भूमिकाच कळाल्या नाही तर काय उत्सव करतात हे. आता उत्सवामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे, बाकी काहीच नाही, फक्त स्पर्धा. त्याने असा कार्यक्रम केला का, बस त्याच्यापेक्षा जास्त उधळपट्टी मी करणार. आणि मग येणारे लोक स्तुती करतातच की असा कार्यक्रम न भूतो न भविष्यती. बस तेवढं एक वाक्य ऐकण्यासाठी एवढी उधळपट्टी असते, बाकी काहीच नाही. असो, हा काही आपला विषय तो नाही आहे. पण भेदाची कास धरुणी चाले हे राजज्ञानाचाच प्रकार आहे. ते कशामुळे बरं भेद प्राप्त होतो, हा भेद राहिला ना सांगायचा. ते विचारसागरामध्ये 3ऱ्या तरंगामध्ये 5 प्रकारचा भेद आला आहे आणि त्या भेदाचं निराकरण करणं हे श्रीगुरूंचं कर्तव्य आहे. जीवाजीवाचा भेद
जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, त्याच्यानंतर जडाजडाचा आणि जड ईश्वराचा, अशा 5 प्रकारच्या भेदाचं निराकरण करणं हे श्री गुरूंचं कर्तव्य आहे. आणि श्री गुरु तेच कर्तव्य करतात. एत भेद तरी की देखावा, जरी अहंभाव उरला हो आवा, तो आधीची नाही आघवा आता विषम काही. म्हणून आपण पाहिलं व्यवहारामध्ये व्यवहार भेदानेच होईल. गाईला चाराच देणार आपण, साधू पुरुषाला आपण मिष्टान्नच देणार, व्यवहारामध्ये होऊ शकतं हे. पण अंतःकरणामध्ये मात्र अभेद असावा. ज्याच्या अंतःकरणात अभेद आहे त्याचा बाहेरचा व्यवहार जरी भेदाचा दिसला तरी त्याला तो कोणत्याही प्रकारचं पाप पुण्य लेप मात्र लागू शकत नाही असा विचार. व्यवहारामध्ये भट्टमतच प्रमाण आहे आणि विचारामध्ये मात्र वेदांतमतच प्रमाण आहे. आता हे उपाधीमुळे अनेकत्वाला कसं प्राप्त होतं ते ज्ञानोबा पुढे सांगतात. विचित्रता भूतांची या आपण आतून ठिकरिया, बहुच काही ज्ञातया आणिली जेणे. भेद ज्ञानामध्ये भेद झाला ना तर त्या ज्ञात्यामध्ये भेदच प्राप्त होत असतो. ज्ञानच आहे दिठी जरी चोख कीजे, तरी भलतेही चोख सुजे. तैसे ज्ञाने शुद्धेलाही जे सर्वही शुद्ध. म्हणून मनुष्याचं अंतःकरणातलं ज्ञान चांगलं असावं, ते ज्ञान त्याच्या व्यवहाराला कारण ठरतं. विचित्रता भूतांची या आपण आतोनी ठिकरिया. आतोनी म्हणजेच काय, व्यापून, आणि ठिकरिया म्हणजे ठिकऱ्या ठिकऱ्या. एखादा मातीचा घट जर दगडावर पडला तर त्याचे खापरं किंवा ठिकऱ्या ठिकऱ्या होतात. म्हणजे काय, घट एकसंध असतो पण त्याच्यामध्ये तुकडे तुकडे होतात. कशामुळे, त्या दगडावर पडल्यामुळे. तसं अंतःकरणाचं जे वृत्ती ज्ञान आहे की नाही, त्या ज्ञानाच्या तुकडे तुकडे होऊन जातात, ठिकऱ्या होतात. कशामुळे, विचित्रता भूतांची या. प्राणी मात्रांचं विचित्र त्याने पाहिलं. यांची नामेही अनाने, अनारीसे वर्तने, वेशही सिनाने आघवे यांचे. ऐसे दे कोणी किरटी, भेद सुशी हनपोटी, तरी जन्माची या कोटी न लहासी निघो. ज्याने भेद पाहिला की नाही, इह व मृत्योस मृत्यू आपनोती, इह नानेव पश्यती असं म्हटलं आहे. जो भेद पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला, म्हणजेच काय, एका जन्मानंतर दुसऱ्या जन्माला, संसाराला प्राप्त होतो. दुजे जवजव घडे, तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेदे असं म्हटलं आहे. भेद पाहणारा म्हणजे नानात्वाचं दर्शन करणारा मृत्यूपासून मृत्यूला प्राप्त होतो आणि हा तेच पाहतो. विचित्रता भूतांची या, प्राणी मात्रांची विचित्रता भिन्न भिन्न पाहिल्यानंतर ते वृत्तीज्ञान काय होतं, आपण ठिकरिया आतोनी. प्राणी मात्रांची विचित्रता पाहिली की ते स्वतःमध्ये तुकडे तुकडे करून घेतं, म्हणजे भेदभाव प्राप्त करून घेतं. आणि याने एवढंच केलं असं नाही तर याच वृत्तीज्ञानाने ज्ञातया बहुच काही आणिली जेणे. ज्या ज्ञानाने जो ज्ञाता आहे की नाही, अंतःकरणाचा उपाधी ज्याला लागला असं जे चैतन्य, जीव चैतन्य, त्याला ज्ञाता असं म्हणतात. त्या ज्ञात्यामध्ये सुद्धा याने फार चांगल्या प्रकारचा चकई म्हणजेच काय, चक्रभूल, भ्रम निर्माण केला आहे. भ्रम निर्माण करणारं, भेद दाखवणारं ज्ञान राजस आहे. भ्रम घालवणारं आणि अभेदाची प्राप्ती करून देणारं ज्ञान सात्विक ज्ञान आहे. म्हणून ज्ञात्याला चकवा निर्माण झाला याच्यामुळे. आणि चकवा हा प्रकार असा आहे, ज्याला झाला ना त्याला कळत नाही. बघा बऱ्याचदा असं घडतं. ते चकवा होतो कसा, शहरामध्ये. ते शहरामध्ये कधी कधी माणसं आपल्याला घ्यायला येत नाही आणि लोकेशन पाठवतात. आणि ते लोकेशन नेमकं असं आहे, पाठवताना व्यवस्थित असतं, जवळ गेलं की ते जवळचे रस्ते दाखवतं. असं मलाही बऱ्याच वेळा झालं ते मुंबईमध्ये. मी फिरून फिरून तिथंच यायचो, तिथंच ते दाखवायचं की आता काही नाही, 50 मीटरच लांब आहे, 100 मीटर लांब आहे. आणि आपण या गल्लीतून त्या गल्लीतून आलं की तिथंच हे चकवा निर्माण होतो, कळत नाही. आणि तशात त्या कार्यकर्त्याला फोन लावला. तो बिचारा होता मंगल कार्यालयात. त्याने तो फोन उचलला आणि तो मलाच म्हणाला लागला, महाराज तुम्ही कुठं लग्नात उभा आहे का? म्हणलं वा, बहुच काही ज्ञात या आणलेच आहे. म्हणजे भ्रम त्याला झाला आणि आरोप माझ्यावर करत आहे, त्याचाच आवाज त्याला येत नाही. चकवा निर्माण होतो. कधी कधी आपण एखाद्या रस्त्याला चाललो की नाही तर रस्ताही चुकतो बघा आपला, आणि भ्रम पडतो. मनुष्याला निघताना घरातून बरोबर वाटतं की आपल्याला जायचं या भागामध्ये, पण ती जागा तशी असते की कोणत्याही मनुष्याला चकवा निर्माण होतो. त्याला दिशाभूल म्हणतात.
माणसं म्हणतात आता मला खालीवर झालं बघा, काही कळत नाही, त्याला चकवा म्हणतात. तसं या ज्ञात्याला या राजज्ञानाने चकवा निर्माण केला आहे. आता पुढे ज्ञानोबा रूपक करतात. दृष्टांत आहे पहिला, नंतर रूपक आहे. जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओयरी निद्रा किंवा ओपी निद्रा असे 2 पाठ आहे. ओयरी शब्दाचा अर्थ घेतला तर वैरण घालणे असा अर्थ होईल, आणि ओपी शब्दाचा अर्थ घेतला तर ओपी म्हणजे ओपणे, प्रदान करणे, देऊन टाकणे असा पाठभेदाचा अर्थ होईल. उदाहरण दिलं आहे स्वप्नाचं. स्वप्न कधी पडतं? स्वप्न जागा असताना पडत नाही, गाढ झोपेतही पडत नाही. मग जागा नसावा आणि गाढ झोप नसावी अशा मधल्या संधी भागामध्ये जे पडतं त्याला स्वप्न म्हणतात. आपण क्रम सांगताना काय सांगतो? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पण असं नाही घडत. घडताना वेगळं घडते. जागृती, मग सुषुप्ती, आणि सुषुप्तीमध्ये काही खंड निर्माण झाला किंवा मनातले संस्कार उद्भूत झाले की मग स्वप्न. स्वप्न मावळलं की पुन्हा सुषुप्ती, आणि जर त्याला उठायची सवय असेल तर मग जागृती. असं घडत आहे की नाही? म्हणून स्वप्न मनीचे मनी मावळे. मग स्वप्न काय करतं? स्वप्न करतं काय याच्या अगोदर निद्रा काय करते ते बघा. निद्रा इथं करताय बरं, या ओळीमध्ये निद्राही करताय. ती निद्रा काय करते? साचा रूपा आड विसराचे कवाड घालूनी, जे आपलं खरं स्वरूप आहे, म्हणजे जो आपला परिचय आहे. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते की नाही तेव्हा आपण काय विसरतो? 2 गोष्टी विसरतो. 1 मीपणाला विसरतो, आणि 2 माझेपणाला विसरतो, किंवा अहमला विसरतो, अहंतेला विसरतो, आणि ममतेला विसरतो. ममता म्हणजे माझेपणा, अहंता म्हणजे मीपणा. आणि जोपर्यंत आपण ममता आणि अहंता विसरत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरी झोपही लागत नाही. जर आपल्याला आपल्या चार्जरची आठवण असेल, माझं चार्जर, तर झोप लागत नाही, आणि मी कोणीतरी आहे तर तोपर्यंत झोप लागत नाही. म्हणून पहिल्यांदा माझेपणा विसरावा लागतोच, आणि एकदा मीपणाचा विसर पडला की मग गाढ झोप लागते. साधं उदाहरण आहे हो. ज्या भूमिकेमध्ये मनुष्य अहमला विसरला तर एवढा आनंद आहे. आयुष्यभरात अहंकार निघाला तर तो कायमचा समाधानी होईल. इतकं सोपं गणित आहे बघा. ज्याला मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. दुःखाला कारण 2च गोष्टी, एक तर अहंकार, नाहीतर ममता. इतकं सूत्र जीवनातलं आहे, दररोज अनुभवाचं आहे आपल्या, की जर आपण ममतेला विसरलो, अहंतेला विसरलो तर जेवढा अधिकार असेल तेवढा आनंद. कोणाला 6 तास, कोणाला 7 तास, कोणाला 8 तास, कोणाला पाठातही अहंकार विसरला नाही, ऐके नाही. म्हणजे निद्रा काय करते? साचा रूपा आड आपल्या खऱ्या रूपाच्या समोर विसराचे कवाड घालूनी. कवाड म्हणजेच काय? पडदा. विसर पाडते आपल्याला निद्रा. मी कोण आहे हेही आपण विसरतो, आणि माझं काय आहे हेही आपण विसरतो. आणि त्यानंतर मग स्वप्नाचे काबाड, काबाड कष्ट म्हणतो की नाही आपण, तो इथला शब्द आहे. काबाड म्हणजेच काय? कडब्याचं ओझं असा त्याचा अर्थ होतो बरं. मग स्वप्नाचं नसलेलं ओझं निद्रा आपल्या मस्तकावर मारते, म्हणजेच काय? स्वप्न पडतं. म्हणून निद्रा पहिल्यांदा विसर पाडते, आणि विसर पाडून नसलेलं स्वप्न दाखवते. हे जसं आहे तसंच राजज्ञान काय करतं? मी आत्मा आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे, या स्वरूपाचा आपल्याला विसर पाडते. आणि विसर पाडून नसलेलं स्वप्न कोणतं? विश्व नावाचं, किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था ज्यामध्ये अनुभवाला येतात अशा अवस्थारूप असणारं स्वप्न आपल्याला दाखवतं. ते रूपक पुढं केलं आहे बरं. आता मागे आहे दृष्टांत, तैसे आणि तैसे सिद्धांत सांगून रूपक करतात. एक खेळाचं रूपक आहे, आपणही पाहिलं असेल. ते डोंबारी खेळ करतात बघा. कोणी जण ते नागाचा खेळ करतात, त्याला काय म्हणतात बघा ना, गारुडी. गारुडी तो एक खेळ करतो. किंवा आपण जर चाललो ना माऊलींच्या पालखीमध्ये तर बघा ते 2 असणारे खांब असतात, दोरी बांधलेली असते, आणि ते डोंबारी बरोबर त्या दोरीवरून चालत जातात. किती त्यांचा तो बॅलन्स म्हणतात बघा, किती समतोल असतो. आपल्याला रस्त्याने नीट चालता येत नाही. म्हणजे डांबरी रस्ता जर असेल आणि पांढरी पट्टी असेल तर ती आपली सुटून जाते.
आणि ते बरोबर दोरीवरून चालतात. बरं पायाने चालणं शक्य आहे, चप्पल घालून चालतात बघा. बरं तेही कदाचित शक्य आहे, पण त्यांच्याकडे ते लोखंडी रिंग असतं गाडीच्या चाकाचं आणि त्याच्याहून चालतात बघा. विशेष आहे की नाही? मानावं लागेल. एकाग्रतेनं सगळं काही होऊ शकतं. त्यांची ती एकाग्रता किंवा तप आहे, ते सगळं होऊ शकतं. जसा ते खेळ दाखवतात तसं राजस्ज्ञान आपल्याला खेळ दाखवतं. आणि मग खेळ दाखवायचा असेल तर ते गावापासून थोडासा दूर भाग असावा लागतो. ती सुद्धा माळरान जमीन असावी लागते. आणि जमिनीवर, माळरान जमिनीवर जसे ती क्रीडा घडते तसं आता रूपक करतात. तैसे स्वज्ञानाची पवळी, बाहेरी मिथ्या मोहाची खळी, तीही अवस्थांची वह्याळी, दावी जी जीवाला जी असणारी खेळ दाखविते. जीवाला खेळ आवडतो की नाही? मग त्याला कोणता खेळ? ऐका, 3 अवस्थेमध्ये खेळणारं जे चैतन्य आहे की नाही त्याला जीव म्हणतात. जे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये आणि सुषुप्तीमध्ये क्रीडा करतं. जागृतीमध्ये क्रीडा आहे, स्वप्नामध्ये पण आपला संस्कारानुसार खेळ आहे, आणि या दोन्ही खेळाची लयरूप अवस्था म्हणजे सुषुप्ती आहे. या 3 अवस्थेमध्ये प्रवास करणारं चैतन्य त्याला जीव असं म्हणतात. ते काय करतं? स्व हा शब्द आत्मवाचक आहे, आणि स्वज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्त झालं की तो ब्रह्मभावाला प्राप्त झाल्यामुळे द्वैत संपतं. पण हे ज्ञान जे आहे ना ते आत्मज्ञानाकडे येत नाही. मग स्वज्ञानाची पवळी बाहेरी, जो मंदिराचा तट असतो की नाही त्याला पवळी म्हणतात. आणि आत्मज्ञानाच्या मंदिराच्या बाहेर जर हे ज्ञान आत्मज्ञानामध्ये आलं असतं तर तो मुक्त झाला असता. पण तसं मात्र घडत नाही. स्वज्ञानाची म्हणजे आत्मज्ञानाच्या मंदिराची जी काही तटबंदी आहे त्या पवळी बाहेरी, त्या तटबंदीच्या बाहेर मिथ्या मोहाची खळी म्हणजेच काय? खळं, ज्यावर ही माळरान जमीन आहे आणि त्यामध्ये मिथ्या म्हणजे कल्पित असणारा, मोह म्हणजेच भ्रम, कल्पित असणाऱ्या भ्रमाचा त्या माया नावाच्या माळ जमिनीवर आत्मज्ञानाच्या तटबंदीच्या बाहेर म्हणजेच काय? चैतन्य सगळ्याला अधिष्ठान आहे ना. जेवढे आपण एक वाक्य कायम ऐकत असतो बघा, खोटा पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. सर्प जर भासायचं असेल तर रज्जू खरी असावी लागते व्यवहारातली. जर आपल्याला रजताचा भ्रम व्हायचा असेल तर शुक्ती खरी असावी लागते. तसं मिथ्या मोहाचे खळी, मिथ्या कल्पित असणारा, मोह म्हणजे प्रपंच, आणि कल्पित पदार्थाला अधिष्ठान सत्य असावं लागतं. म्हणून स्वज्ञान म्हणजे आत्मचैतन्य, आत्मज्ञान त्याच्या अधिष्ठानाच्या बाहेर म्हणजे फक्त सद्रूपाने, सामान्य रूपाने त्या आधार चैतन्य, सामान्य ज्ञान आहे. आणि मिथ्या मोहाच्या माळरान जमिनीवर तीही म्हणजे 3 अवस्थांची वह्याळी म्हणजे क्रीडा किंवा अशा प्रकारचा खेळ, दावी जी जीवाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 प्रकारची क्रीडा जे दाखवतं त्या ज्ञानाला राजज्ञान म्हणतात. राजज्ञान आत्मज्ञानाच्या तटबंदीच्या बाहेर क्रीडा करतं. ते जर आत्मज्ञानात आलं तर सात्विक ज्ञान होईल, तिथपर्यंत ते प्रवेश नाही करत. आत्मज्ञानाच्या तटबंदीच्या बाहेर माळरान जमिनीवर म्हणजेच काय? माया नावाची उपाधी, मिथ्या मोहाचे खळी, माळरान जमिनीवर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था दिसतात. थोडक्यात भाव असा आहे, प्रक्रियेमध्ये अधिष्ठान चैतन्याच्या कल्पित भागावर माया नावाची उपाधी जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती याचा अनुभव आणून देते. या ज्ञानाला राजज्ञान असं म्हणतात. दावी जी जीवा हे आहे राजज्ञान. या ज्ञानामुळे होतं काय? होतं म्हणजे जीवात्मा बाहेरच्या खेळामध्येच गुंतून राहतो, तो परमात्म्यापर्यंत जातच नाही. जायचं असेल ना तर ते बंधनं सोडावे लागतात. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबांच्या समाधीचं आपल्याला दर्शन करायचं असेल तर आपल्याला जे काही सगळे दरवाजे आहे ना, रात्रीचं सांगतोय आता, दिवसा नाही, दिवसात आपल्या बारीतून जावं लागतं. पण ज्ञानोबांच्या समाधीचं आपलं सरळ दर्शन घ्यायचं असेल तर महाद्वारातला दरवाजा, विनामंडपातला दरवाजा, कारंजा मंडपातला दरवाजा, पुन्हा आणखीन असणारा तो गेट, त्याच्या आतमध्ये असणारा पुन्हा ते लाकूड लावलं जात नाही का तिथं पडदा,
हे सगळे प्रतिबंध बाजूला सारावे लागतात, मग समाधीचं सरळ दर्शन आहे. तसं जीवाला परमात्म दर्शन करायचं असेल तर त्याला हे भेद ज्ञानाचे, मायेचे हे सगळे प्रतिबंध बाजूला सारावे लागतात. पण भाग असा आहे की आतलं दर्शन होण्याकरता जीवात्मा बाहेरच्या प्रतिबंधामध्येच गुंतून राहतो, ते राजस्ज्ञान आहे. फक्त उदाहरण दिलं मंदिराचा कळण्यासाठी. बघा, अलंकारपणे झाकले बाळका सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. अद्वैत म्हणजेच काय? ब्रह्मभाव, ज्यामध्ये द्वैत नाही, भेद नाही, भ्रम नाही, कोणत्याही प्रकारचा खंड नाही, त्या स्वरूपाला म्हणतात अद्वैत. हे अद्वैत प्राप्त झालं तर जीवनाची इति कर्तव्यता आहे. पण हे मात्र अद्वैत दुरावले, दूर झालं. परमात्मा कुणाला सुलभ आहे आणि परमात्मा कुणाला दुर्लभ आहे याचं उत्तर इथं मिळतं. जो नामरूपामध्ये अडकतो त्याला परमात्मा दूर आहे, आणि जो नामरूपातून बाजूला झाला त्याला परमात्मा जवळ आहे. तया स्वांतकरण जेता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. ज्याने अंतकरण जिंकलं आहे, सगळ्या कामना शांत झाल्या, त्याला परमात्मा दूर नाही. पण याच्या उलट जो मात्र चंचलतेला, राजस भावाला प्राप्त झाला, नामरूप हे जगाचा अंश आहे. बघा, सच्चित आनंद हे परमात्म्याचा अंश आहे जगामध्ये, आणि नामरूप मायेचा आहे. जो नामरूपाच्या द्वैतामध्ये अडकतो त्याला अद्वैत कळत नाही. उदाहरण दिलं, अलंकारपणे झाकले बाळका सोने का वाया गेले. अलंकार आहे समोर, वास्तविक अलंकार सोन्याशिवाय होऊ शकत नाही, पण ज्याची दृष्टी अलंकारावर आहे, असा लहान असणारा मुलगा, त्याच्या हातामध्ये अलंकार आला की तो नाही 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 मला सोनं पाहिजे, मला सोनं पाहिजे. अरे सोनंच आहे. नाही, तुम्ही खोटं बोलताय म्हणे. हे बघा अलंकार आहे. अलंकारपण हा हेतू आहे बरं. अलंकारपणे झाकले सोने, झाकलेलं सोनं आहे, पण ते बाळक मात्र फेकून देतो. तो नाही मला सोनं पाहिजे, मला अलंकार देऊ नका. तसं नाम आणि रूपाला पाहिलं, उपाधीला पाहिलं की अज्ञानी पुरुषाला परब्रह्म सापडतच नाही. तैसे नामी रूपी नामामुळे आणि रूपामुळे जाया अद्वैत दुरावले. वास्तविक असं आहे, नामरूपाचा बाध केला, जगताचा बाध झाला की चैतन्य शिल्लक राहतं. अलंकारपणाचा भाव बाजूला केला की सोनंच राहतं की नाही. जरी सोने लेणे होणे घडे, तरी तयाचे सोने पर न मोडे. एरअलंकार हे वरिचिलीकडे लेत याचिनी भावे. जरी सोन्याचा अलंकार झाला तर सोनेपणामध्ये उणेपणा येत नाही, पण जो धारण करतो त्याला तो अलंकार वाटतो, सोनाराला सोनं वाटतं. तसं नाम आणि रूप परमात्म स्वरूपावर कल्पित रूपाने जरी प्रगट झालं, एकाकी नरमते एको होम बहुश्याम, तो जगताच्या रूपाने प्रगट झाला. जगामध्ये नाम आणि रूप आहे, पण हे नाम रूप पाहिलं तरी परमात्मा मात्र स्वमहिमने प्रतिष्ठित आहे. जसा आहे तसाच आहे. पण ज्यालाही दृष्टी नाही तो मात्र जगताकडेच पाहतो, आणि ज्याला नजर आहे तो जगताकडे पाहत नाही. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्त्वज्ञ संत किंवा सतत स्वीकारिती. स्वीकारणारे वेगळं आहे. आता लहान मुलाला अलंकारामुळे सोनं वाया जातं, तसं नामरूपामुळे ज्याला परमात्म तत्व सापडत नाही तोही बाळकच आहे. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाशी, तोही परमार्थातला बालकच आहे. ज्ञानोबारांची हातवटी बरं, ज्ञानोबारा इथंही सोन्याचंच उदाहरण देतात. आणि मागच्याही श्लोकामध्ये पै सोने आटुनी लेनी न काढिती आपुली आयनी. अलंकाराची आठवणी करायची आणि मग सोनं घ्यायचं असं शहाणे माणसं करत नाही. जे करतात ते बालक असतात, म्हणून ते उदाहरण आले. सगळ्या तिन्ही पण श्लोकामध्ये सोनंच आलं आहे, पण भूमिका मात्र वेगळी आहे. आणखीन उदाहरण देतात, अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी, कावस्त्रपणाचे आरोपे, मूर्खा प्रतितंतो हरपे, नाना मुग्धा पटलोपे दावुनी चित्र, तैसी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची भावना निमवून गेली. इथपर्यंत हा सगळा एक विचार आहे. ऐक्यबोधाची भावना
ज्या ज्ञानामध्ये नष्ट होऊन जाते त्याला राजस ज्ञान असं म्हणतात. सात्विक ज्ञानामध्ये ऐक्यबोध आहे, राजस ज्ञानामध्ये भेदभाव आहे, तामस ज्ञानामध्ये सगळा विनाशच आहे. ते तामस ज्ञानाचा प्रकार पुढे येणार आहे. पण क्रमाक्रमाने मात्र सात्विक ज्ञानवान पुरुषाची संख्या कमी आहे, त्यापेक्षा राजसी जास्त आहे आणि त्यांच्यापेक्षा तमोगुणाचे जास्त आहे. गुरुवारे बाबा सांगत असतात, जग हे प्रवाह रूपाने अनादी आहे. प्राचीन काळामध्ये मागच्याही जगामध्ये सृष्टीमध्ये काही विद्वान होते, काही मूर्खही होते. आताही विद्वान आहे आणि आताही मूर्ख आहे. बाबाचं एक वाक्य असतं, फक्त एवढंच आहे की आता त्यांची संख्या वाढलेली आहे. एवढाच प्रकार आहे की नाही. हे प्रवाह रूपाने सगळं चालत आहे. अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुढा. पृथ्वी म्हणजेच माती, माती गाडग्याच्या किंवा घटाच्या म्हणजे घागरीच्या रूपाने प्रगट झाली. त्यामुळे जो मूर्ख मनुष्य आहे, ज्याला माती पाहण्याची नजर नाही, तो नाही याच्यामध्ये मातीचं नाही, पृथ्वी अनोळख म्हणजे मातीचा त्याला परिचय होत नाही. का? नजर आकारावर आहे, निराकार माती तत्व कळत नाही. बाळकाची नजर अलंकार आकारावर आहे, त्याला सोनं त्यातलं कळत नाही. आणि म्हणून गाडग्याचा आणि घडाचा आकार पाहिला की मूर्ख पुरुषाला पृथ्वी अनोळख झाली, त्याला ती कळत नाही. किंवा दीपत्वासाठी दीपत्व घेतलं बरं, दीपत्व प्रगट झालं, दीपत्व हा धर्म आला आणि त्यामुळे वन्नी झाला कानडा. कानडा म्हणजे कठीण किंवा अपरिचित. एखाद्या व्यक्तीला आपण म्हणलं, अरे अग्नी घेऊन ये बरं, तो अग्नी कुठं आहे? तो बघ ना म्हणे त्या दिव्यामध्ये. तो दिवा आहे म्हणे, त्या अग्नी कुठे आहे? तुम्ही मला अग्नी सांगितला, तो दिवा आहे. दीपत्वामुळे अग्नी कानडा झाला, त्याला अपरिचित झाला, कारण त्याची नजर दीपत्वावर आहे, अग्नीवर नाही. का वस्त्रपणाचे आरोपे, मूर्खा प्रतितंतो हरपे, नाना मुग्धापट लोपे दावणी चित्र. एकच उदाहरण आहे पण वेगळ्या अंगाने आहे. वस्त्रपणाचे आरोपे, मूर्ख मनुष्य आहे, त्याच्यासाठी समोर वस्त्र आणलं आणि वस्त्रपणा आपल्या हातामध्ये धारण केला त्याने. त्या वस्त्रपणाचा आरोप केल्यामुळे त्या वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा ओवलेला आहे, त्याला तंतू म्हणतात. त्याला सांगितलं, यातला एखादा धागा काढ बरं. तो धागा कुठं आहे याच्यामध्ये? धागा असं नाही म्हणे. अरे तुझ्या हातात ते वस्त्र आहे, धागा नाही. अरे पण तंतूशिवाय वस्त्र तयार होऊ शकत नाही. पण वस्त्रावर नजर असेल तर त्याला धागा किंवा तंतू कळत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला त्याच पटावर त्याच वस्त्रावर चित्र दाखवलं तर तो चित्र पाहतो पण पट पाहत नाही. जो पाहतो तो चित्रपट पाहतो, असा त्याचा अर्थ झाला. पट नाना मुग्धा पट लोपे दावणी चित्र. चित्र दाखवल्यामुळे तो जो पट आहे तो पट लोप पावतो, म्हणजे झाकला जातो. पाहणाऱ्याची नजर चित्रावर आहे, त्यामुळे त्याला पट कळत नाही. पट म्हणजे वस्त्र कळत नाही. एकाची नजर वस्त्रावर आहे म्हणून त्याला तंतू कळत नाही. नजर दीपत्वावर आहे, वन्नी कळत नाही. आणि घटावर नजर असल्यामुळे माती कळत नाही. तैसी जया ज्ञाना, ज्या ज्ञानामुळे जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, त्याने प्राणी मात्रांचे भिन्न भिन्न आकार पाहिले आहे. आणि भिन्न आकारामुळे ऐक्यबोधाची म्हणजे अभेदभावाची जी भावना आहे ती त्याचे नाश पावली आहे. आता चांगला आहे का, यातला एक बारकावा आहे. 45 क्रमांकाची ओवी बघा आणि यामध्ये एक ओवी आहे. कुठे? 31 क्रमांकाची ओवी. तया परिजया ज्ञाना जानोनी शिवादी तृणावसाना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. सात्विक ज्ञानामध्ये सुद्धा व्यक्तिमत्व भिन्न भिन्न आहे, पण त्याला भिन्नता अनुभवाला येत नाही. आणि राजस ज्ञानाला मात्र भिन्न भिन्न प्राणीमात्राचे आकार पाहिले की त्याचे ऐक्यबोधाची भावना नष्ट होते. सात्विक ज्ञानामध्ये ऐक्यज्ञान भिन्न उपाधीमुळे सुद्धा नष्ट होत नाही. असू द्या उपाधी भिन्न, पण एक रूपात अखंड आहे. राजस ज्ञानामध्ये भिन्नता एवढी प्रबळ आहे की त्यामुळे ऐक्यज्ञानच नष्ट होऊन जातं. ऐक्यबोधाची भावना निमवून गेली. ज्ञानोबारांची भाषा किती संपन्नता आहे यातला एक बारकावा सांगतो इथला. खरे शब्द प्रभू ज्ञानोबारायच आहेत. बघा, एकाच व्यक्ती करता 3 उदाहरणं दिल्या, म्हणजे 3 शब्द आले. 43 ओळीमध्ये मूढा म्हणजेच मूर्ख,
44 ओळीमध्ये मूर्खा प्रती म्हणजेच मूर्खच आणि मुग्धा म्हणजे सुद्धा मूर्खच. एका व्यक्तीकरता मूढा, मुग्धा आणि मूर्खा हे शब्दप्रभू असण्याचं लक्षण आहे. सहज सांगितलं आहे. तैसी जया ज्ञाना म्हणजे मूर्खाचा सुद्धा गौरव केला आहे. तैसी जया ज्ञाना जाणूनभूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमवून केली. ज्यामध्ये ऐक्यबोध राहिला नाही ना. आकाशामध्ये सूर्य एक आहे, जमिनीवर 50 घट आहे. 50 घटातल्या जलामुळे आकाशातल्या सूर्यामध्ये भेद होत नाही. पण तो भेद पाहिला की ज्याचा सूर्याच्या ठिकाणचा ऐक्यबोध नष्ट होतो. हे जसं आहे तसं प्राणी मात्रांचे भिन्न भिन्न आकार पाहिले की ज्यामुळे अखंड परमात्मा वस्तू आहे त्याच्या बोधाची भावना ज्याची नष्ट पावली आणि मग ज्याचा ऐक्यबोधच नष्ट झाला त्याला अनेकत्वाचा अनुभव येतो, भेद पाहतो आणि जो भेद पाहतो तो दुःखालाच प्राप्त होतो. मग इंधनी भेदाला अनळ, फुलावरी परिमळ, का जळभेदे सकळ चंद्र जैसा, तैसे पदार्थ भेद बहुवस, जाणोने लहान थोर वेश, आतले ते राजस ज्ञान येथ. इथपर्यंत विचार आहे. पुढची ओवी मात्र 22व्या श्लोकाचं अवतरण आहे. मग ज्याचं ऐक्यबोधाची भावना नष्ट झाली मग घडतं काय? मनुष्याचं ज्ञान चुकलं की त्याचा व्यवहार चुकतो. व्यवहार चुकला की कर्म चुकतं. कर्म चुकलं की धर्माधर्म पाप पुण्य प्राप्त होतं. पाप पुण्य घडलं की फळ चुकतं. म्हणजे फळ चुकण्याकरता कारण काय असेल तर ज्ञान. म्हणून मनुष्याचं काही जरी झालं तरी चालेल, फक्त त्याची बुद्धी नष्ट होऊ नये. बुद्धी नाशात प्रणश्यती प्रकर्षेण नश्यते. पुन्हा म्हणून एखाद्याची बुद्धी नष्ट झाली तर तो दिसायला जिवंत असतो, पण तत्वता मात्र धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष काहीच मिळू शकत नाही. म्हणून काही जरी झालं तर एकच प्रार्थना करावी, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपुचो नारायण. दुर्बुद्धी म्हणजे राजज्ञान आणि तामसज्ञान कधीच निर्माण हो चुकूनसुद्धा. आणि असा व्यक्ती आपल्या जीवनात देवाला प्रार्थना करावी, ऐसी यांचा संग नको, बस संगही नको, त्याच्या देशातही राहायला नको, त्याचा त्याग करावा असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. बघा, इंधनी भेदाला अनळ. इंधन म्हणजे लाकडं, काष्ट अनेक प्रकारचे असल्यामुळे अनळ भेदाला, अनळ म्हणजे अग्नी. अग्निसुद्धा काय झाला? भेदाला प्राप्त झाला. वास्तविक अग्नी एक आहे, पण मनुष्य का बघा ना, हा आंब्याचा अग्नी आहे म्हणजे आंब्याचे लाकडं त्यामध्ये वापरले. हा चंदनाचा अग्नी आहे, असू द्या चंदनाचा, तो काही शीतल नसतो, तोही उष्णताच निर्माण करतो. पण जसा काष्टामुळे अग्नीत भेद प्राप्त व्हावा. पहिलं उदाहरण, फुलावरी परिमळ. परिमळ म्हणजे सुगंध. वास्तविक सुगंध एकच आहे, पण आपण त्यामध्ये भेद निर्माण करतो. हा मोगऱ्याचा आहे, हा गुलाबाचा सुगंध आहे. असेल सुगंधाची चव वेगळी असेल, पण सुगंध मात्र एकच आहे की नाही. पृथ्वीतून निर्माण होणारा सुगंध एक आहे, त्या सुगंधाला अभिव्यक्त करणारी जी उपाधी आहे ती भिन्न आहे, म्हणून सुगंधामध्ये भेद होतो. नाहीतर सुगंध एकच आहे. पण फुलावरी, फुलं अनेक आल्यामुळे परिमळ भेदाला क्रियापद सगळीकडे घ्या. का जळभेदे, पाण्यामध्ये भेद पडल्यामुळे सकळ कळाने युक्त असणारा चंद्र तो सुद्धा भेदाला. एकच क्रियापद आहे बरं सगळ्यामध्ये, भेदाला क्रियापद सगळीकडे. इंधनामुळे अग्निभेदला, फुलामुळे सुगंध भेदला, परिमळ भेदला, आणि जळाच्या भेदामुळे मग विहिरीतलं पाणी, सरोवरातलं पाणी, पाटातलं पाणी, घटातलं पाणी, या पाण्यामुळे चंद्र आकाशामध्ये एक होता. पण बघा आमच्या विहिरीत चंद्र आहे, दुसरा म्हणतो आमच्या घटातही चंद्र आहे. अरे चंद्र एकच आहे, घटातला काय आणि विहिरीतला काय, पण भेदाला उपाधीमुळे. तैसे पदार्थ भेद बहुवस. तसे पदार्थाचे भेद अनेक प्रकारचे आहेत. सगळे पदार्थ काही सारखे नाही ना, सगळे मानव सारखे नाही. मानवामध्ये स्त्री आणि पुरुष असा प्रकार आहे, त्या मानवामध्ये पुन्हा पामर, विषयी, जिज्ञासू, मुक्त असाही प्रकार आहे. असे पदार्थ भेद बहुवस आहे. आणि जाणवणे लहान थोर वेश. काहींचा लहान काहींचा थोर वेश आहे. बघा, ब्रह्मदेवाचा वेश सगळ्यात मोठा आहे आणि मशकाचा वेश सगळ्यात लहान आहे की नाही. पण आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे, ते सात्विक ज्ञान आहे. पण लहान थोर उपाधी जाणल्यामुळे आतले, आतले म्हणजे व्यापले. कशामुळे? लहानाला लहानपणामुळे, आणि मोठ्या उपाधीला मोठ्या उपाधीमुळे ज्याने व्यापलं
ते राजस ज्ञान येतं, ते राजस ज्ञान आहे. म्हणजेच काय, राजस ज्ञानामध्ये उपाधीमुळे संकोचित लहान मोठेपणा प्राप्त होतो. सात्विक ज्ञानामध्ये मात्र शिवादी असेल किंवा तृणावसान असेल तरी पण भिन्नता नाही. बरं का, बरोबर बारकावाला की नाही. सात्विक ज्ञानामध्ये सुरुवातीला शिव घ्या म्हणजे ईश्वर घ्या आणि शेवटी गवताचं पातं घ्या तरी भिन्नता नाही. राजस ज्ञानामध्ये एखादा व्यक्ती लहान आला आणि मोठा आला म्हणजे ईश्वर नाही आला तरी चालेल, फक्त लहान मोठा जरी आला तरी भेद आहे, ते आहे राजस ज्ञान. आता इथपर्यंत राजस ज्ञानाचा विचार संपला. पुढे तामस ज्ञानाचा विचार सांगणार आहे. पण तो इतकं कठीण आहे, पण का सांगायचं, त्यागासाठी. उदाहरण दिलं आहे, आता तामसाचे ही लिंग सांगेन ते ओळख चांग, डावला वया मातंग सदन जैसे. आता उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती कनिष्ठ जातीतला आहे आणि एखादा व्यक्ती सगळे शुचिरभूत असणारे नियम पाळतो आहे, स्नान करतो, बसण्याकरता व्यवस्थित जागा पाहतो, पिण्याकरता व्यवस्थित पाणी वापरतो, खाण्याकरता योग्य प्रकारचे पदार्थ वापरतो, हे सगळं पावित्र्य पाळणारा साधन संपन्न एखादा महात्मा आहे आणि तो गावातून प्रवास करतो आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये विशिष्ट प्रकारचं घर आपल्याला ओळखू यावं याकरता त्या घरावर काही खुणा असायच्या. समजा एखादं घर जर चांडालाचं असेल तर त्याच्या घरावरचं चिन्ह वेगळं असायचं. काही घरासमोर हाडं लावलेली असायची. आचारभंगाची हाडे रूपती इंद्रियापुढे अशी कोवी आलेली आहे. म्हणजे ज्याचं आचरण चांगलं नाही आहे, चुकीचं वागतो आहे, आता त्या व्यक्तीला ते भूषण वाटतं आहे, त्यामुळे तो घरावर एखादा हाडं ठेवायचा. त्याचा भाव असा की लोकांना आपला घराचा परिचय व्हावा. मग ज्याचं आपल्याशी काम आहे तो आपल्याकडे येईल, ज्याला आपल्याशी काम नाही तो आपल्या घराला टाळून पुढं जाईल. आता हे गावात होऊ शकतं, पण एखादा प्रवासी व्यक्ती आहे, प्रवासी व्यक्तीला हे कसं कळावं, म्हणून त्या घरासमोर काही विशिष्ट चिन्ह असायचे आणि म्हणून व्यक्तीला ते घर सांगावं लागायचं, अरे हे कनिष्ठ जातीतल्या व्यक्तीतलं घर आहे, त्याला डावलायचं असेल त्या घराचा परिचय करून द्यावा लागतो. डावला वया मातंग सदन जैसे, तामसाचे ही लिंग सांगेन ते ओळख चांग. म्हणून तामस ज्ञानाचं सुद्धा लिंग चिन्ह लक्षण आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगणार आहे. कशा करता, स्वीकारा करता नाही, त्यागण्यासाठी. डावला वया मातंग सदन जैसे, मातंग सदन ज्याप्रमाणे साधना संपन्न व्यक्तीने डावलावं, जो चांगला उच्च भूमिकेचा आहे तो कुठेही गेला, स्मशानात जरी राहिला तर फरक नाही पडत, पण जो साधनेच्या पहिल्याच भूमिकेवर आहे त्याने मात्र हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि त्याला सावध करण्यासाठी हे सांगावं लागतं. तसं तामस ज्ञान साधकाला त्यागण्यासाठी सांगावं लागतं. म्हणून परमात्मा सांगणार आहे ते ओळख चांगलं ओळखलं पाहिजे बरं. ते सुद्धा स्वीकार्यसुद्धा कळावं आणि त्याजही कळावं. तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.